या तिन्ही उमेदवाराची निशाणी काय? धनुष्यबाण निशाणी आहे। आणि येत्या 15 तारखेला तुम्ही सगळ्यांनी या ठिकाणी धनुष्यबाणासमोरचं बटन दाबून या चारही उमेदवारांना विजयी करायचं आहे। आता यांचं जर नसणार ना त्याच्यावर 3 धनुष्यबाण त्या ठिकाणी आपल्याला त्याचं बटन दाबायचं आहे आणि या चारही लोकांना ठाणे महापालिकेत पाठवायचं आहे ना, आपल्या भागाचा विकास करायचा आहे ना, या धोकादायक आणि अनधिकृत इमारतीची टांगती तलवार दूर करायची आहे ना, क्लस्टर डेव्हलपमेंट करायचं आहे, हक्काचं घर पाहिजे, सोयी सुविधा पाहिजे। मग तुम्ही काय करणार? धनुष्यबाणासमोरचं बटन दाबून या आपल्या शिवसेना भाजपा महायुतीच्या उमेदवारांना विजयी करा, ही विनंती तुम्हाला मी करायला आलोय। काही लोक अफवा पसरवत आहेत लाडकी बहीण योजना बंद करण्याची, पण मी तुम्हाला सांगतो, मी मुख्यमंत्री असताना ही लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे। त्यामुळे कुणी माईकाला आला तरी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही। लाडक्या बहिणींना माझी विनंती आहे, जो चमत्कार तुम्ही विधानसभेत घडवला तसा चमत्कार या महापालिकेत घडवायचा आहे। आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी जो भगवा ठाणे महापालिकेवर फडकवला तो आपल्याला कायम तसाच फडकवत ठेवायचा आहे ना। यासाठी सगळ्यांनी उद्या परवा आणि 15 तारखेपर्यंत मतदान होईपर्यंत सगळ्यांनी जागृत राहा। पालांडेजी या ना इकडे, पालांडेची पतपेढी या। आणि पालांडे का तिकडे लांब का थांबले? इकडे तब्येत ठीक आहे ना? या। आणि मी आपल्याला सांगतो, या प्रभागातून एक तर बिनविरोध आपली लाडकी बहीण आलेलीच आहे, विजयाची सुरुवात झालेली आहे। आता 3 उमेदवार प्रचंड मताधिक्याने विजय होतील हा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो। कारण हा ठाणे जिल्हा, हा वागळे स्टेट हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे। कोणी किती प्रयत्न केला तरी तटबंदी अभेद्य आहे, हा गड आपला अभेद्य आहे। आणि तुमचा एकनाथ शिंदे येथे तुमच्या सोबत आहे, तुमच्या पाठीशी आहे। त्यामुळे जी कामं आपण मी मुख्यमंत्री असताना केली ठाण्यामध्ये, आज क्लस्टरचं मोठं नियोजन आपण केलेलं आहे, सर्वांना घरं देण्याचा निर्णय आपण घेतला आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी सगळ्यांना घरं, हाऊसिंग फॉर ऑल ही संकल्पना मांडली आहे। बाळासाहेबांनी देखील सगळ्यांना घरं द्या हे स्वप्न पाहिलंय। आणि म्हणून वागळे स्टेटचा हा आपला सावरकर नगरचा गेल्या अनेक वर्षापासूनचा धोकादायक अनधिकृत इमारतींचा जो प्रश्न आहे, तुमचा भाऊ मुख्यमंत्री असताना क्लस्टरचं काम निर्णय आपण घेतला। आता जर 22 नंबरला तुम्ही बघायला गेलात तर 25-30 माळ्याच्या बिल्डिंगचं काम सुरू झालेलं आहे। प्रत्यक्ष क्लस्टरचं काम सुरू झालंय। क्लस्टरमध्ये
आपल्या मुलांना खेळायला मैदान, बागडायला गार्डन, या ठिकाणी हॉस्पिटल, शाळा, पार्किंग या सगळ्या सुविधा या क्लस्टरमध्ये आहेत आणि जेवढे लोक राहतात त्या सगळ्यांना इथंच घरं मिळतील, पण ती आता अनधिकृत आहेत, ती आता अधिकृत होतील, अधिकृत घरं मिळतील आणि कायदेशीर घरं मिळतील. त्यामुळे या निवडणुकीमध्ये सर्वच्या सर्व उमेदवारांना विजयी करा आणि या भागाचा विकास करून घ्या. मी आपल्या सोबत आहेतच. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.